तुम्ही रोज स्वतःच्या हाताने ब्रश करू शकता आहात ना, तर तुम्ही खूप नशीबवान आहात. बघू शकता आहात, बोलू शकता आहात, चालू शकता आहात, कामावर जाऊ शकता आहात, तर तुम्ही खूप नशीबवान आहात. तोच तो व्यक्ती आपल्याला आयुष्यात रोज दिसतोय म्हणून आपण इरिटेट होतो, पण तोच तो व्यक्ती आपल्याला रोज दिसतो हे सुद्धा खूप मोठं नशीब आहे. पटलं नाही आहे का? मग विचारा त्या व्यक्तीला ज्याच्या आयुष्यातनं त्याच्या जवळच्या व्यक्ती अचानक निघून गेल्या आहेत. विचारा त्या व्यक्तीला जो कालपर्यंत अगदी चालता फिरता होता आणि आज अचानक एखादा आजार, एखादा ॲक्सिडेंटमुळे बेडवर आहे. मी या दोन्ही फेजमधनं गेलेले आहे. कोविडच्या वेळेला मी अगदी चालती फिरती असताना अचानक कोरोनामुळे बेडवर होते. ब्रश करण्यासाठी, चालण्या फिरण्यासाठी, खाण्यासाठी सुद्धा मदत लागायची. त्यावेळेला मी फक्त एका गोष्टीची वाट बघायची, कधी माझी कामं मी स्वतः करू शकेल. रोज रोज तीच गोष्ट करता येणे ह्याला आपण बोरिंग आयुष्य म्हणतो. रोज रोज तीच माणसं आपल्या डोळ्यासमोर दिसणे ह्याने आपण कंटाळतो. पण माणसं अचानक निघून जातात. एखादा आजार, आपलं एखादं अवयव किंवा आपली चालण्या फिरण्याची ताकद एखाद्या दिवशी अचानक घेऊन जाते. अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे हे नाहीच आहे, पण आपल्याकडे हे आहे याला आपण फार गृहीत धरतो आणि जे आहे त्यावर दुर्लक्ष करून जे नाही आहे कायम त्याच्यावर फोकस करून स्वतःला दुःखात टाकून घेतो. आपल्याकडे जे आहे ते ॲप्रिशिएट करायला लागा. जे आहे त्याच्या बाबतीत समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. त्या बाबतीत ग्रॅटिट्यूड म्हणजे युनिवर्सला, देवाला, हायर पॉवरला रोज थँक्यू म्हणा. कारण आयुष्य अचानक एका दिवशी बदलू शकतं. आजचा दिवस हा अगदी कालच्यासारखा आपल्याला घालवता येतं हे यासारखी नशीबवान गोष्ट दुसरी आपल्या आयुष्यात कुठलीच नाही आहे असं मी म्हणेल. कुठल्याही गोष्टीला गृहीत धरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.